दुकान फोडलंय। चोरीचं कारण ऐकून पोलिसही चक्रावून गेले। दरम्यान या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। नवी मुंबई पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी टास्क फोर्सची स्थापना केली आहे। थकबाकी वसूल करण्यासाठीचं नियोजन आणि नवीन स्त्रोत शोधण्यासह खर्चात बचत करण्यासाठी अहवाल 15 दिवसात सादर करावा अशा सूचना केल्या। लोकसभा निवडणुकीनंतर 14 गावांचा समाविष्ट करण्याबाबतचा प्रश्न सुटेल असं सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं। निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानं आता तरी ही गावं महापालिकेत समाविष्ट करावीत असं साकडं ग्रामस्थांनी घातलंय। गेल्या काही दिवसांपासून हवेमध्ये गारवा वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे आता व्हायरल संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मुंबई महापालिकेतील कर निर्धारण आणि संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठीची परीक्षा 10 डिसेंबर रोजी होणार आहे। राज्यातील 36 जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा घेण्यात येणार आहे। कमी पट्ट्यासंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याच्या प्रक्रियेला आचारसंहितेनंतर पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात या शाळांना नवे शिक्षक मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम पुन्हा सुरू होणार आहे। रेल्वे भागावरील गर्डर 30 नोव्हेंबरपर्यंत नियोजित उंचीवर स्थिरावणार असून पुढील कामं पूर्ण केली जातील। तर आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे। राजकीय घडामोडी अतिशय वेगानं घडतायत। या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र तुर्तास तुम्हाला एक महत्त्वाची आठवण करून द्यायची। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकताय। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे। आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा। तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आता बातमीपत्रामध्ये पुढे वळण्याआधी आपण एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात मंत्री व्हा, भाजपकडून एकनाथ शिंदेंना 2 ऑफर्स, तर मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झालाय। भाजप श्रेष्ठींचा एकनाथ शिंदेंना तसा संदेश। रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट। रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत आणि पटोलेंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक। बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही राहणार उपस्थित। निकालाच्या पार्श्वभूमीवर करणार मंथन। ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार। सुप्रीम कोर्टानं ओढले ताशेरे। मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या। मराठा आंदोलक जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक। पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा। राज्यात नोव्हेंबर अखेर थंडीचा कडाका वाढला। येत्या काळात गारठा आणखी वाढणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। जपानमध्ये पश्चिम किनाऱ्यावर 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप। सुदैवानं सुनामीचा कोणताही इशारा नाही।